दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर मानतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर रोज वकिलीचं देणार. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आत्ता आपण आहोत मुक्काम सागावे, पोस्ट मासवड, तालुका पालघर आणि जिल्हा ठाणे या परिसरामध्ये. म्हणजे ठाणे जिल्ह्यातलं पालघरमधलं हे गाव सागावे आणि इथल्या सौ हर्षवी हर्षद पाटील या वहिनींना भेटणार आहोत. या ठिकाणी खरं तर सकाळी किंवा संध्याकाळी खूप गर्दी असेल. सगळ्या वहिन्या इथे येत असतील गावातल्या, पण आत्ता जरा शांतता आहे. आणि मग त्या टोलेजंग इमारती बघून बघून थोडं गावाकडे आल्यानंतर कसं छान वाटतं. या ठिकाणी विहीर आणि या विहिरीवरती बसूनच आजचा हा म्हणजे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल की इथेच बसून गप्पा मारणार की काय, नाही. पण आता जाऊन आपण भेटणार आहोत पाटील कुटुंबाला. आणि या वहिनींबद्दल एक समजलेली गोष्ट अशी की वहिनींना राग आला ना की सगळा राग त्या जेवणावर काढतात. का बाबा असं करतात वहिनी असं का करतात? चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया पाटील कुटुंबाला आणि मग आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडूया. चला सुरुवात करूया. चला. कारण की कसं लग्नाच्या आमचा आत्याचा मुलगा मामाची मुलगी आहे, त्याच्यामुळे एक मिनिट. आत्याचा मुलगा आणि मामाची मुलगी कुठे आहे? इथून इथून नाही, इथून इथून की इथून? इथून इथून. हा सगळे लोक यांना काय कामधंदे नाही का? हे बरं आहे दोन्ही बाजू. घेतो आधी मी, नंतर तुम्ही. आता द्या ना. हे बरं आहे तुमचं. हां, फक्त दाखवता आणि ठेवता. थँक्यू थँक्यू थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय काय पाठ केलंय? पाठ काहीच नाही केलं, रोज सिरियल बघते त्याप्रमाणेच केलंय. काय केलंय सांगा. 8 वस्तू ठेवणार, त्याच्यामध्ये 1 रुपया मिळवणारच. हे कोणी सांगितलं तुम्हाला? बघते रोज सिरियल म्हणून. हो का? हा. मग आता सुरुवातीला काय असतं? उखाणा. मग तो स्वतः लिहिलाय की पाठ केलाय? पाठ नाही केला, हा. स्वतःहूनच केलाय. हो ना, बोला. 2 जीवांची जुळण म्हणजे परत 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 पुसा आहे आधीचं पुसाचं. बोला. 2 जीवांचे मिलन म्हणजे शतजन्माच्या गाठी. हर्षदरावांचं नाव घेते खास होम मिनिस्टरसाठी. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, नमस्कार. ही नणन, नमस्कार. हे माझं पिल्लू, नमस्कार. हे माझ्या सासूबाई, नमस्कार. हे सासरे, नमस्कार. ही माझी मम्मी, नमस्कार. हे आमचे मोठे बाबा, मोठी आई. नमस्कार. जान्हवीच्या 6 सासू आहेत, माझ्या 7 सासू आहेत. जान्हवी म्हणजे म्हणजे होणारच मी ह्या घरची मधली. तुम्ही कधी झालात? या 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. जान्हवीच्या 6 सासू आहेत म्हणून मला 7 सासू आहेत. बरं, द्या हे ओळख. माझे काक सासरे, नमस्कार. ही सगळी इटुकल्या पिटुकल्या नंदा, बरं. ही आते सासू, नमस्कार. ही पण आते सासू, नमस्कार. दीर सगळे आमचे गावकरी. हा दीर, हा नमस्कार. दीर नमस्कार. आणि सगळे नातेवाईक आमचे आणि गावातील मंडळी. नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. कोणाचं नाव राहिलं असेल तर रागावू नका, नाहीतर परत त्या आमची ओळखच करून दिली नाही म्हणून आमच्या या वहिनींच्या पाठी लागायच्या सगळ्याजणी. चला, जान्हवीला 6 सासूबाई आहेत. आणि ही माझी काकसासू मागे राहिल्या जरा. किती नंबरची? 1 नंबरची. 1 नंबरच्या सासूबाई तेवढ्यात आलेल्या आहेत, प्रकटलेल्या आहेत. जान्हवीला 6 सासू आहेत, मला 6 सासू आहेत असं म्हणत असताना एक सासू ज्या काक सासू पाठीमागे राहिल्या होत्या त्या गर्दीतून वाट काढून बाहेर आलेल्या आहेत. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना.
दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, तो इस पैठणी पे लिखा है नतीजा पाटील का नाम. पाण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात वॉटर. पैठणी जिंकणार पाटलांची डॉटर. पैठणीचा कुणीच नाद करायचा नाही. आजची पैठणी ही माझीच. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? माहेर किराट बोईसर. कुठे आलं? इथून पुढचं स्टेशन, पालघरवरून पुढचं स्टेशन बोईसर. म्हणजे इथून स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशन. इथून रेल्वे स्टेशन पुढचा. इथून? इथून नाही, इथून. इथून की इथून? इथून. इथून. हा. बर. आणि तिथून मग बसने जावं लागते 15 तिथून? किलोमीटर. तिथून. तिथून. अरे वा वा. बरं, बाबा काय करायचे, आई काय? बाबा शेतीचा धंदा आहे. आणि आणि आई अंगणवाडी कार्यकर्ता. तुम्ही कधी गेलात शेतात शेती करायला? नाही. का? आधी शाळानंतर कॉलेज, हा. कॉलेज नंतर डीएड केलं. काय कळतच नाहीये मला. वहिनी आधी बराच वेळ शांत राहिल्या होत्या. आधी शाळानंतर कॉलेज, कॉलेज नंतर डीएडला हात वरती आला. गंमत करतो, हा, रागावू चालेल, नका. चालेल. पण येतो राग कधी? येतो ना, भरपूर येतो. मग राग आला की कसं काय व्यक्त करता तो? राग आला की मग कोणाशी बोलायचं नाही, जेवायचं नाही. जेवत नाही तुम्ही? मी म्हटलं होतं ना की वहिनींच्या बाबतीत आम्हाला समजलेली जी बातमी आहे त्याच्याप्रमाणे वहिनींना राग आला की तो राग सगळा जेवणावर काढतात. का असं करता वहिनी? मला नाही आवडत जर कोणी माझ्यावर रागावलं तर. तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही रागावलेलं लोकांनी आवडून घ्यायचं? मी रागवत नाही कोणावर, कधीच नाही. कधीच नाही. आठवत नाही आता तरी. सोयीनं विसरताय सगळं. तुम्ही आता काय करता? मी आता सध्या छोटी बेबी आहे म्हणून गॅप घेतला टीचिंगसाठी. म्हणजे शिकवता? टीचर आहे मी बोईसरला शाळेवर एका. हा. आणि आता छोट्या बेबीसाठी म्हणून 1 वर्षाचा गॅप घेतला. बरं बरं. मिस्टर काय करतात तुम्ही? मिस्टर आमचा बिझनेस आहे कन्स्ट्रक्शन. बोलवा ना मिस्टर. अहो, नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. बसा. का हसला तो बोलवले? हो, चुकूनच सांगते ना म्हणून. मग एरवी काय असंच नावाने कधी हाक मारते, कधी काय कशी हाक मारता? ओ ओ. अहो नाही. हो नाही, ओ ओ. ओ. म्हणजे लांब बसले असतील तर कशी हाक मारता? हाताने करणार. ओ ते पण हाताने. आणि मग नावाने पण हाक मारता? कारण की कसं लग्नाच्या आमचा आत्याचा मुलगा मामाची मुलगी आहे त्याच्यामुळे. 1 मिनिट. आत्याचा मुलगा आणि मामाची मुलगी कुठे आहे? मी मामाची मुलगी. तुम्ही? हा. अच्छा अच्छा, सॉरी. मला वाटलं आलेली आहे की काय कुठे. त्याच्यामुळे आधीपासून एकेरी नावाने आवाज द्यायची सवय होती ना. तेव्हा कशी हाक मारायचा? ए किंवा हर्षद असंच. हा. त्यांना आवडायचं नाही, मग ते बदल करत करत मग ओ आलं. तुम्हाला आवडायचं नाही? नाही. का? नाही, लग्नाच्या आधीपर्यंत ठीक होतं. लग्नानंतर काय? थोडं मानून सांगायचं असं. म्हणजे कशी? म्हणजे मान देऊन. मान देऊन? हा. नवऱ्याचा रिस्पेक्ट हा. द्यायला पाहिजे असं. नवऱ्याचा रिस्पेक्ट हाकेतच असतो का? बरं बरं. मला एक तुम्हाला विचारायचंय, मग हे तुमचं कसं काय, म्हणजे काय? आमचं लवकम अरेंज आहे. लवकम हा. म्हणजे काय असतं ते? म्हणजे आधी लव झालं, हा. नंतर अरेंज केलं. आधी लव झालं? हा. हे कसं काय झालं? आम्हाला आधी चिडवायचे कोण? सगळे लोक. यांना काय कामधंदे नाही का? हा. मग तर गुढीपाडव्याच्या दिवशी SMS मोबाईलवर, माझा पण मोबाईल नव्हता, माझ्या मित्राचा मोबाईल होता. हा. त्याला 10 SMS फ्री होते. कोणाला? माझ्या मित्राला 10 SMS फ्री होते. हा. हा. मग म्हणून त्या दिवशी, आणि त्या काळात कोणाकडे मोबाईल नव्हते, फक्त यांच्याकडे होता. यांच्याकडे होता? हा. हा. म्हणून जस्ट एक SMS तो बोलला की तुला पाठवायचा आहे का कोणाला. माझ्याकडे नंबर होता, फोन नंबर, म्हणून SMS पाठवला, हॅपी गुढीपाडवा असं. हॅपी गुढीपाडवा. हा. मग थांबा, त्यात- पुढे काय झालं? मग तो लव फेम मध्ये होता म्हणून मग मी त्याच्या खाली मी पण दुसरी शायरी लिहून आणि नंतर परत काय शायरी लिहिली होती? ती आता तेवढी आठवत नाही. मला आठवते, मी सांगू. हा, सांगा. इश्क सभी को जीना सिखा देता है, वफा के नाम पे मरना सिखा देता है, इश्क करके देख लो जालिम, हर दर्द सहना पड़ता है. क्या बात आहे. वा वा. मग हे तुम्हाला पाठवलं हा. आणि मग शेवटी एकमेकांनी वस्तुस्थितीत प्रपोज कधी केलं? म्हणजे प्रत्यक्षात कधी प्रपोज? नाही, असं केलंच नाही. 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 काय हो, आजपर्यंत केलं नाही? नाही. आता करा. नाही नाही, असं कसं हो, आता प्रपोज करावंच लागेल. कसं कराल? मला तू आवडतेस, माझ्याशी लग्न कर. असं
हां. तुमचं काय म्हणणं आहे? आय लव्ह यू. ऐक. वहिनी तुम्ही म्हणजे आम्हाला बोलणंच बंद करून टाकलेलं आहे. मग पुढे घरी कधी हा विषय आला? म्हणजे आधी थोडी थोडी कल्पना होती, पण घरी जेव्हा माहिती पडलं तर घरी, ह्यांच्या घरी तर होच होतं. हा हा, फक्त माझ्या घरी थोडीशी तारांबळ होती की नको करूया, का? नात्यात नातं नको करूया. मग? मग सगळ्यांना घरी बोलवलं, नंतर त्यांना सांगितलं की तुमचं मत माझं मत काय आहे, असं मला सगळ्यांनी विचारलं. तर मी आधी खूप रडली आणि नंतर सांगितलं की माझं हो आहे. हा, मग? मग नंतर मग हळूहळू ह्यांचे काका, नंतर माझे भाऊजी ह्यांनी मिळून मग सांगितलं की आता चांगलं आहे तर करून टाकूया. समजा घरून नकारच झाला असता तर काय केलं असतं? तर मग पळून घेऊन गेला असतो. सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या. मला ते आधी सांगायचे पण की काय? आपण पळून जाऊया, पण हा. माझं असं होतं की नाही, घरून होणारच आणि तेच करायचं आपण. छान. हा. म्हणजे सगळ्यांच्या संमतीने झालं ते चांगलं चांगलं झालं. झालं. पण तुम्ही खूप रागावता, त्याच्यावरती कंट्रोल कसा येईल? येईल. हो. मला एकच विचारायचं आहे की नातं बाजूला ठेवा, पण दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांवरती भरभरून प्रेम केलं. लग्नापूर्वी जर राग आला तर त्याच्यावरती संयम होता, मग आता त्याच्यावरती संयम आणावा असं नाही वाटत? वाटतंय ना. मग कधीपासून आणलं? आता उद्यापासून. बघा, हा. शुभेच्छा आहेत तुम्हाला. असेच हसत राहा. आणि खरंच आहे की लग्नापूर्वीचं ते चिडणं, एकमेकांना सांभाळून घेणं, हे लग्नानंतर मात्र थोडंसं बदलतं आणि मग चिडचिड वाढते, राग वाढतो, समजूतदारपणा कमी होतो. पण यातलं अंतर जर कमी केलं ना तर माझ्या मते संसार अधिक सुखावह होतो. ही गंमत मजा मस्ती सुरू असतानाच 8 वस्तू आत्ता समोर येणार आणि 8 वस्तूंपैकी त्या 4 वस्तू त्यांना मिळणार का, ते 1 रुपयाचं नाणं मिळणार का हे बघणार आहोत. पण आज त्यांनी मला दिलेलं प्रॉमिस पाळणं हेच खऱ्या अर्थानं वहिनींना मिळालेलं बक्षीस असेल. बघूया त्या 8 वस्तू कोणत्या आहेत. 8 वस्तू समोर आहेत, 4 वस्तू तुम्हाला मिळणार. 1 रुपयाचा तो टॅग मिळाला तर 4 वस्तू आणि तेवढे पैसे तुमचे. हा, चालेल. वेळ सुरू झाली. 20. चला, 1 वस्तू मिळाली, पण अजून 1 रुपया मिळाला नाही तोपर्यंत त्या वस्तू तुमच्या होणार नाही. 100 रुपये. मिक्सर. 1 रुपया. इस्त्री आमच्या घरी नाही, मी घेते. हा, 1000 रुपये. हा? किती? 1000. 1000. एकूण किती झाले? 1121 रुपये. 1121 रुपये हे बक्षीस तुमच्याकडे. अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. ही माझी भाची आहे. हा. ती जेव्हा ज्या आमच्या घरात सून म्हणून आली ना, तेव्हापासून आम्ही तिला मुलगी मानतो. बरं का? पण ती मुलगीची माया द्यायला थोडीशी कमी पडते, ती त्यांनी भरपूर द्यायला पाहिजे. त्यांनी तुम्हाला द्यायला पाहिजे. हा. 1 मिनिट. आरोप मान्य आहे? नाही. नाही. तशी ती वेळ देते सगळी व्यवस्थित. हा. सगळं देते, टाइम वगैरे म्हणजे व्यवस्थित घालवते त्यांच्यामध्ये, सगळी कामं करते व्यवस्थित. पण तुम्हाला आरोप मान्य नाही तो? नाही. बिलकुल नाही. म्हणजे प्रॉब्लेम आईचा आहे. हो. नाही तसं नाही, मग? पण आरोप चुकीचा आहे असं. आरोप चुकीचा आहे. पुढचा आरोप. कामं सोडून गप्पा जास्त करते. अच्छा, आपण कोण? काक सासू. काक सासू. तशा गप्पा आवडतात तिला करायला, पण कामं पण करते तेवढी. करते. हो, हो. म्हणजे तो आरोप चुकीचा आहे, म्हणजे पूर्ण चुकीचा नाही, पण चुकीचा आहे अर्धा त्यातून. त्या पण जास्त बोलतात. त्यांना पण गप्पा करायला जास्त आवडतात. हो का? अजून कोण? मी शिक्षणासाठी बाहेर असते, वर्षातून फक्त एकदा येते, तरी पण मला जितकं हवं तितकं प्रेम नाही देत, छानशी नाही राहत माझ्याशी. हो. तुम्ही कुठे असता? कोटा, राजस्थान. राजस्थान. कोट्याला असता. मान्य आहे तसा, पण ती वर्षातून एकदाच येते ना. आणि बाकी पण मग सगळे ती आल्यावर सगळ्या फॅमिली असते एकत्र, मग सगळ्यांना वेळ सगळा डिवाइड होतो तो तिचा. ओ, मी काय म्हणतो, इकडे गावाच्या बाहेरच ठेवा ना नातेवाईकांना. तसं नाही ठेवता येत ना, ती पण वर्षातून एकदा येते. आणि नातेवाईक पण वर्षातून एकदा येतात. बरं, आता यांच्या स्वभावात चांगले गुण कुठले आहेत ते सांगायचे. ती जेव्हापासून घरात आली ना, तेव्हापासून असं घर एकदम आमचं आनंदी आनंदी वाटायला लागलं. किती छान. म्हणजे गृहलक्ष्मीच्या पावलानं ती आली. हा, एकदम अगदी. आणि सगळ्यांना मिळून मिसळून घेते, एकत्र घेते, जेवण एकत्र करते, एकदम ते तिचं फार मला आवडतं. वा. आता नणंदबाई बोला. खूप प्रेमाने राहते, मोठ्या बहिणीसारखे, वाटत ना बहिणी आहे. हे बरं, दोन्ही बाजू. सगळ्यात आधी नणंदबाईंच्या डोळ्यात पाणी आलं.
कोट्याला जरी लांब असलात ना तरी सुद्धा मनाने तुम्ही सगळे इतके जवळ आहात ना की काळजी करू नका, ते कधी अंतर लांब होणार नाही. हां, तुम्हालाही खूप आठवण येत असेल ना कोट्यात असताना. तुम्ही शिक्षणासाठी तिथे आहात का? काय करताय तिकडे? प्री मेडिकल. अच्छा, मेडिकलचं शिक्षण, त्याच्यासाठी तिथे आहात तुम्ही. वहिनी बघितलं, मग अशी तक्रार करताना केली, पण आता कौतुक सुरू झाल्याबरोबर सगळ्यांच्या डोळ्यात हळूहळू पाणी तरळायला लागलंय. काकांचं काय म्हणणं आहे? ती खूप गुणी मुलगी आहे आणि ती ज्यावेळेसपासून आमच्या घरी आली, म्हणजे आमचं घर गोकुळासारखं सुरुवातीपासून आहे, परंतु ती आल्यानंतर खूप दुग्धशर्करा योग जो असतो तशा प्रकारचा योग आहे आणि खूप सगळ्यांना ती सांभाळून घेते. ॲक्च्युली आमच्या तक्रारी ज्या त्या आहेत त्या मुलांविषयी आहेत. आमचा मुलगा तसा चिडचिडा वगैरे आणि अजिबात वेळ नाही कुटुंबासाठी देत आणि आमचं जेवण असतं हे पूर्णपणे एकत्र असतं सगळ्या कुटुंबाचं. तो असतो, तो जेवायला गेलं, जेवणाचं त्याचं ताट घेऊन तो त्याच्या रूममध्ये जातो आणि आम्ही सगळे एकत्र जेवतो. म्हणजे मुलाविषयी आमच्या तक्रार मुलाविषयी आहे. आमची ही मुलगी जी आहे इतकी सून गुणी आहे, क्वचितच कुणाला तरी इतकी चांगली सून मिळू शकते. अरे किती छान म्हणालात. आता वेळ आहे तुमची. आरोप झाले, कौतुक झालं, तुम्ही आता बोलायचं. तुम्ही काय बोला? सासूबाईंनी सांगितलं तसं प्रेमाची कमी आहे. उद्यापासून नक्की प्रेमात भर पडेल. म्हणजे काय पिंप घेऊन येणार? मुलीचं प्रेम देईन, मुलीचं प्रेम, सुनेपेक्षा मुलीचं प्रेम देईन जास्त. आणि माझी नणंद ती आजच आली सकाळी कोट्यावरून. तिचं नशीब असं होतं की ती आज आली आणि ती हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम तिला बघू शकली. याच्यापेक्षा आनंद जास्त नाही. आणि वहिनी तुम्ही उद्यापासून एक बदल कोणता करणार? उद्यापासून तेच, प्रेमात भर जास्त पडेल. चला, या दोन्ही गोष्टी चा आदर करूया आणि त्याचबरोबर हातवारे कमी करूया आणि त्यानंतर हातनमणी हसत हसत आमच्या माऊलीला देऊया, आमच्या वहिनीला देऊया. अभिनंदन. ज्या शाळेच्या प्रांगणामध्ये आहे त्या शाळेच्या फलकावर खूप छान लिहिलेलं आहे, आमची आनंददायी शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सागावे. इतकं उत्तम लिहिलेलं आहे ना, आमची आनंददायी शाळा. विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत जाणं हे आनंददायी वाटणं यासारखा दुसरा आनंद नाही आणि यातूनच उत्तमोत्तम विद्यार्थी घडू शकतात, कारण प्रत्येकाला शिक्षणाबद्दल आनंद वाटला पाहिजे. आत्ता या ठिकाणी या प्रांगणामध्ये हा खेळ होणार आणि या खेळामध्ये कोण पैठणी जिंकणार, पैठणीच्या खेळात कुणाचं नाव जाहीर होणार ते आत्ता आपण ऐकणार आहोत. घ्या एक 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 चिठ्ठी घ्या. नाव आहे तारा संखे. चला टाळ्या. नाव सांगा तुमचं. तारा जयप्रकाश संखे, मुख्याध्यापिका शाळा जिल्हा परिषद सागावे. वा वा. तुम्ही राहता कुठे? पालघर. पालघरला. आणि आज या तुमच्या आम्ही प्रांगणामध्ये खेळ खेळतो आहोत, म्हणूनच कदाचित नशिबाने साथ दिली असावी. म्हणजे आधी मला या शाळेबद्दल सांगा की ही जिल्हा परिषदेची शाळा आणि या ठिकाणी आमची आनंददायी शाळा असं लिहिलेलं आहे. काय सांगाल इथल्या विद्यार्थ्यांबद्दल, इथल्या शाळेबद्दल? हे विद्यार्थी सगळे खेडेगावातून आलेले आहेत, तरी सुद्धा सगळ्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि खूप आनंद त्यांना पण वाटतो. असं कारण का सांगू, ज्या क्षणी तुमचं नाव जाहीर झालं ना, इकडच्या वहिन्यांच्या पेक्षा त्यांनी ज्या काही टाळ्या वाजवल्या ना, बाईंचं नाव आलं म्हणून, तो जास्त आनंददायी होता आमच्यासाठी. हो की नाही? आपण या बाईंसाठी टाळ्या वाजवूया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. बैलगाडी आणि त्या बैलगाडीमध्ये ठेवलेलं गवत, त्या गवतामध्ये असलेली सोनेरी रंगाची कडी आणि ती कडं असं एक एक उचलायचं, म्हणजे त्यातून शोधून काढायचं आणि तिथेच उभं राहून समोर असलेल्या बास्केटमध्ये टाकायचं, गोळा करायचं. या दोघींपैकी ज्या कोणी सगळ्यात जास्त ती सोनेरी रंगाची कडी गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. चला, वेळ सुरू झाली. लवकर. लवकर. टाळ्या वाजवा.
सगळीकडे आहेत, दोन्ही बाजूला आहेत, डाव्या बाजूला पण आहेत बाई. हो आहे तो आहे. 10, 9. थांबा, तुमची गुणसंख्या बघूया किती आहे. मोजा सगळ्यांनी. 13 आणि बाईंकडे 2. हे कुठलं काढलं? 2. आणि अशा तऱ्हेने आपण बघितलं, निकाल आपल्या समोर आहे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. हा, उपविजेत्या ठरल्या संख्येबाई. संख्येबाईंना म्हणजेच आईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पाटील बहिणी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सागावे पालघर या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.